हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते त्याच प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही आला आहात. या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे PYQ प्रश्न अभ्यासणार आहे आणि तेही फुल डिटेलमध्ये. प्रत्येक प्रश्नाचे मराठीमध्ये सविस्तर विश्लेषण केलेले आहे. कोणते उत्तर बरोबर आहे तर का बरोबर, मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे, अशा पद्धतीने आपण विश्लेषण केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवेल. बाकीच्यांपेक्षा तुम्ही 100 पावले नेहमीच पुढे असणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायची आहे. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या यशाच्या पुढच्या पायरीकडे. पहा पहिला प्रश्न. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे सिलेक्शन पक्के आहे. आता पहा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांत समावेश होत नाही? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत आपण सर्व विषय जे आहेत, इतिहास, सामान्य विज्ञान, राज्यघटना तसेच अर्थशास्त्र, या सर्वच विषयांवर आपण सविस्तर व्हिडिओ पाहिलेले. जे आपले मागचे 10 व्हिडिओ आहेत ते याच विषयांवर आपण सर्व टाकलेत. फक्त आपण भूगोलासंबंधीचे प्रश्न थोडे कमी घेतले होते. त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये आपण भूगोलासंबंधीचे जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये आपण एकदा विदर्भाला जाणार आहे, एकदा कोकणामध्ये समुद्राची सैरसपाटा देखील करणार आहे. या व्हिडिओमध्ये याचा तुम्हाला अनुभव होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत केअरफुली पहा. परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमधील 2 ते 3 प्रश्न तुम्हाला 100% तुमच्या परीक्षामध्ये, एक्झाम हॉलमध्ये, तुमच्या परीक्षा पेपरमध्ये असणार आहेत, हे लक्षात घ्या. आता पहा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, बरोबर. परंतु कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही ते आपल्याला सांगायचे. तर पहा, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक. तर आंध्र प्रदेशचा समावेश होत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. महाराष्ट्राची सीमा 6 राज्यांशी भिडलेली. ओके, तर मग आता ते 6 राज्य कोणकोणते ते देखील आपण पाहूया. त्यामध्ये आहे मध्य प्रदेश, तर बरोबर आहे. त्यानंतर तेलंगणा, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर गुजरात, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर कर्नाटक, हे देखील बरोबर आहे. ही झाली 4 राज्ये. आता 5वं राज्य कोणतं आहे, तर 5वं आहे छत्तीसगड. छत्तीसगड कोणत्या साईडला आहे, तर ते आपल्या पूर्वेला आहे, बरोबर. त्यानंतर आहे गोवा. गोवा कोणत्या साईडला आहे, तर ते आहे दक्षिणेला. ओके, मध्य प्रदेश कोणत्या साईडला आहे, उत्तरेला आहे. कर्नाटक दक्षिणेला आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेच्या सीमेला लागतं, बरोबर. तेलंगणाची सीमा कोणती आहे, तेलंगणाची सीमा आहे पूर्व दक्षिण, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर गुजरात पश्चिमेला आहे, पश्चिम सीमा, बरोबर. त्यानंतर आंध्र प्रदेश लागत नाही आणि कर्नाटक देखील दक्षिणेला आहे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो अभ्यास करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ओके, आणि इझी क्वेश्चन्स येणार आहेत, डोंट वरी, काही काळजी करू नका. जे क्वेश्चन्स तुमचे तिथं असणार आहेत ते क्वेश्चन्स आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतोय. त्यामुळे व्हिडिओ आणि ही जी आपण नोंदणी व मुद्रांक विभागाची संबंधित भरती 2025 ची व्हिडिओ सिरीज केली, प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर चालली पाहिजे, हे लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्न तोंडपाठ करून ठेवा. ओके, चला पुढे पाहूया. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एक तुमच्यासाठी सूचना आहे. ही जी भरती आहे ती आहे शिपाई पदासाठी आणि काठिण्य पातळी काय आहे, तर ती आहे 10वी लेवल, बरोबर. 10वी लेवल SSC लेवल, बरोबर. SSC लेवलची काठिण्यता पातळी आहे, बरोबर. मग यासाठी तुम्ही GK ची मोठमोठी पुस्तके वाचून वेळ घालवणे अपेक्षित आहे का, तर नाही. तर तो वेळ तुम्ही गणिताची प्रॅक्टिस, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरणामध्ये घालवणे अपेक्षित आहे. त्यासाठी तुमचा कमी वेळात जास्तीत जास्त स्टडी होण्यासाठी आपण GKचा 1000 प्रश्नांचा, 1000 वन लाइनर प्रश्नांचा
महाप्रश्नसंच बनवलेला आहे मित्रांनो, महाप्रश्नसंच. आणि यामध्ये आपण टोटल 1000 वन लाईनर प्रश्न घेतलेत, त्यासाठी 177 पेजेस आपण घेतलेत. आणि यामध्ये तुमचा सर्व GK कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केला. यामध्ये जगातील मोठे, जगातील छोटे, भारतातील मोठे, भारतातील छोटे, भारतातील पुरस्कार विजेते, नोबेल पुरस्कार असेल, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार असेल, त्यानंतर भारतातील पहिल्या पंतप्रधान, पहिला राष्ट्रपती, पहिला अंतराळवीर, भारताचा पहिला अंतराळवीर, अशा पद्धतीचे प्रश्न, संशोधक आहेत, शोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, हे सर्व प्रश्न आपण तिथे घेतलेत. एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत सर्व. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. आणि यासाठी एकदम माफक फी आहे, काळजी करू नका. फक्त 49 रुपये इतकी माफक फी आहे ठेवली. त्यामुळे आत्ताच तो प्रश्नसंच तुम्ही घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. यासोबतच तुम्ही आपला इंग्लिश ग्रामरचा व्हॉकॅबचा जी नोट्स आहे ती देखील घेऊ शकता. जर हा प्रश्नसंच, ही व्हॉकॅबची नोट्स आहे 39 रुपयाला. जर तुम्ही हा प्रश्नसंच घेतला तर ही व्हॉकॅबची नोट्स फक्त 21 रुपयाला मिळणार आहे. आणि जर या दोन्ही तुम्ही नोट्स घेतल्या तर ते तुम्हाला ओन्ली 70 रुपयामध्ये मिळणार आहे. फक्त माफक फी आहे. ओके, आता पहा, हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न आपण तुमचा जो मराठी व्याकरणाचा आपण 7वा भाग पाहिलेला आहे, त्या मराठी व्याकरणाच्या 7व्या भागामध्ये पाहिला आहे. आणि हा प्रश्न इथे घेण्याचं कारण हेच की तुम्ही किती काळजीपूर्वक आपले प्रत्येक व्हिडिओ पाहताय, त्यासाठी हा प्रश्न घेतलाय. जर या प्रश्नाचे तुम्ही राईट आन्सर दिलं तर मला समजणार आहे की तुम्ही आपले व्हिडिओ व्यवस्थित पाहताय आणि मला जास्तीत जास्त तुमच्यासाठी मेहनत करून आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची गरज आहे आणि मी ते करणार आहे. ओके, मग पहा, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे? आपण डिटेलमध्ये हा प्रश्न आपण मराठी व्याकरण भाग 7 मध्ये पाहिला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला यायलाच हवं. प्रश्न पुन्हा एकदा पहा, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे? या पर्यायापैकी, या 5 पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि जास्तीत जास्त जेवढ्या कमेंट्स येतील तेवढ्या मला पॉझिटिव्ह रेफरन्स मिळेल तुमचा आणि मी आणखीन जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. ओके, आता पहा, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका, हे बघा, सर्वात दक्षिणेकडील, सर्वात पूर्वेकडील, हे परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच. 10वी लेवलचे आहे. त्यामुळे सरळ वन वेब क्वेश्चन्स, वन लाईनर क्वेश्चन्स आहेत. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर तो आहे भामरागड. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भामरागड. आणि जर मी तुम्हाला विचारलं की भामरागड कोणत्या तालुक्यात आहे तर तो आहे गडचिरोली, कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे गडचिरोली जिल्ह्यात. ओके, मग जर मी तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे तर तुम्हाला सांगता येईल का? आता मी तुम्हाला आन्सर सांगितलेलं आहे, भामरागड आहे गडचिरोली जिल्ह्यात. मग मी तुम्हाला विचारतोय महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता, याचं आन्सर तुम्हाला सांगता येईल का? तर तो आहे गडचिरोली. आन्सर मी आधीच सांगितलेला आहे, बरोबर. गडचिरोली जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. भामरागड हा तालुका गडचिरोली जिल्ह्यात असून तो महाराष्ट्राच्या सर्वात पूर्व टोकाला आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही? हा प्रश्न घेण्याचं कारण आपलं जे नोंदणी व मुद्रांक विभागाचं मुख्यालय आहे, हेडक्वार्टर, ते पुणे विभागात आहे आणि त्यामुळे पुणे विभागासंबंधी देखील आपल्याला माहिती हवी आहे. पुणे जिल्ह्यात आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्याची आपण माहिती घेऊ आणि त्यासाठी हा प्रश्न इथे घेतलाय. तर यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही? ओके, तर तो जिल्हा आहे पालघर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पालघर. ओके, पुणे जिल्ह्याला लागणारे जिल्हे कोणकोणते आहेत तर आहे सातारा, सोलापूर लागतो, ठाणे लागतो, त्यानंतर नाशिक देखील लागतो आणि आणखीन एक आहे अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्याची सीमा देखील पुणे जिल्ह्यास मिळते. ओके, पालघर हा जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर कोकणात आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तो पुणे जिल्ह्याला लागत नाही. ओके, हा सातारा आहे तो दक्षिणेला आहे, हे लक्षात घ्या. कोणाच्या? पुण्याच्या. सोलापूर पूर्वेला आहे, ठाणे उत्तरेला आहे, त्यानंतर नाशिक आहे तो उत्तरेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया.
आता हा पहा मित्रांनो, हा जिल्हा निर्मिती हा देखील मी प्रश्न घेण्याचं कारण हे आहे की जिल्हा निर्मितीवर देखील तुम्हाला एक प्रश्न येणार आहे, हे लक्षात घ्या. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली, तर ती झाली 1 जुलै 1998. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जुलै 1998. आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जी जिल्हा निर्मिती आहे त्यांचा क्रम देखील विचारला जातो किंवा वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली हे विचारलं जातं. त्यानंतर रत्नागिरीतून सिंधुदुर्ग कधी वेगळा झाला हे विचारलं जातं. आणि त्यासाठी आपण एक 100% शुअर खूप इझी ट्रिक बनवलेली ट्रिक, त्यासाठी जिल्हा निर्मितीचा क्रम आणि कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा फुटून वेगळा झालाय यासाठी देखील आपण ट्रिक बनवलेली, ती तुम्हाला आपल्या MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळेल. म्हणजे आपल्याच स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवरच फक्त MPSC ट्रिक्स ही प्लेलिस्ट आहे. ओके, ही प्लेलिस्ट आहे MPSC ट्रिक्स ही प्लेलिस्ट. यामध्ये भारताचा भूगोल आहे, इतिहास आहे, सामान्य विज्ञान आहे, राज्यघटना आहे, या सर्वच विषयांच्या आपण सविस्तर ट्रिक्स बनवलेत. म्हणजे बघताच क्षणी तुम्हाला आन्सर येऊ शकतं अशा पद्धतीच्या ट्रिक्स आहेत. त्यामुळे ही MPSC ट्रिक्स ही प्लेलिस्ट नक्की रेफर करा, तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. ओके, आता पाहिलं वाशिम जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 झाली, पण वाशिम जिल्हा हा अकोला जिल्ह्यातून विभाजित झालेला आहे, हे लक्षात ठेवा. अकोला जिल्ह्यातून विभाजित होऊन वाशिमची निर्मिती झाली. त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा, हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, बरोबर. हा जो प्रश्न आहे तो आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. ओके, तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सुरुवातीला सांगा. आन्सर केलं कमेंट. हा जो प्रश्न घेण्याचं रिझन आहे, ही प्रश्न घेण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी पण आपण सामान्य ज्ञानाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. पुन्हा घेण्याचं रिझन हेच की तुमचे रिव्हिजन होण्यासाठी, आणि हा प्रश्न मी घेतलाय तुम्हाला आन्सर देण्यासाठी. चला, आन्सर केला असेल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता आहे, आन्सर तुम्ही नक्कीच केला असेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. ओके, हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. ओके, क्षेत्रफळ किती आहे तर 17,048 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे हे. ओके, आणि सर्वात छोटा सर्वात लहान जिल्हा लहान जिल्हा कोणता आहे तर तो आहे मुंबई. ओके, मुंबई शहर, आणि क्षेत्रफळ किती आहे 157 चौरस किलोमीटर, 157 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, महाराष्ट्र दिन हा डॅश रोजी साजरा करण्यात येतो, VIMP. प्रत्येक शिफ्टला प्रश्न येणार आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र दिन हा डॅश रोजी साजरा केला जातो 1 मेला, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1 मे. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, आणि हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तसेच 1 मेला आणखीन कोणता दिवस आपण साजरा केला जातो तर जागतिक कामगार दिन हा 1 मेला साजरा केला जातो, बरोबर. आणि आपला महाराष्ट्र दिन, राईट. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो 26 नोव्हेंबरला पहा, आपण प्रत्येक पर्यायाचं डिटेल विश्लेषण करत असतो. तुम्ही आपले मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजेल, प्रत्येक पर्यायाचं डिटेल विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, मुंबई, महाराष्ट्र मुंबई, तर नागालँड काय. ओके, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, बरोबर. तर नागालँड कोणाची राजधानी आहे, नागालँडची राजधानी काय आहे, ते आहे कोहिमा. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोहिमा. ओके, हा जो प्रश्न आहे राज्य व राजधानी यामधील संबंधांवर आधारित प्रश्न आहे हा, हे लक्षात घ्या. जसं महाराष्ट्राची राजधानी मुंबई त्याचप्रमाणे नागालँडची राजधानी आहे कोहिमा. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहण्याचा प्रयत्न करू. इम्फाळ ही कोणाची राजधानी आहे, मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. ओके, तोंडपाठच पाहिजे, याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या. राजधानी
राज्य आणि राजधानी तोंडपाठच पाहिजे, आणि तोंडपाठ होतं किती तुम्हाला विसरण्याचा प्रॉब्लेम असू, तोंडपाठ होणार म्हणजे होणारच. खूप इझी असतं हे, लगेच लक्षात यायला पाहिजे. मणिपूर इम्फाळ, ओके. मेघालय शिलाँग, अशा पद्धतीने लगेच लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश इटानगर, आणि त्रिपुरा आगरताळा, ओके. अशा पद्धतीने येतच, लक्षात येतच मित्रांनो. तुम्ही ट्राय करा, नाही झालं तर मला बोला, ओके. ही पूर्वोत्तर भारतातील राज्य व त्यांच्या राजधानीत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? चला, सुरुवातीला एक प्रश्न तुम्ही सांगा. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? ओके, आपल्या महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय? फक्त 2 पर्याय देणार, 420 किलोमीटर की 720. या 2 पर्यायापैकी एक पर्याय तुम्ही कमेंट करा. आपल्या महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? ओके, या प्रश्नाचं आन्सर कमेंट करून सांगा. आता इथे प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तो रत्नागिरीमध्ये आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी, ओके. तर आता तुमचा आन्सर, तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचा आन्सर तुम्हाला देतो. महाराष्ट्राला 720, ओके, 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, आणि त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे, आणि तो किती आहे? तो आहे 237 किलोमीटर इतका, ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया, पालघरला किती किलोमीटर? 102 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भेटलेला आहे. रायगडला किती आहे? रायगडला आहे 122 किलोमीटर, ओके. सिंधुदुर्गला किती आहे? 102 किलोमीटरचा आहे. त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगरला आहे 114 किलोमीटरला, आणि ठाण्याला किती आहे? ठाण्याला आहे 25 किलोमीटरचा. हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता समुद्र किनारपट्टी संबंधीची सर्व माहिती तुम्हाला महाराष्ट्रासंबंधीची झालेली आहे. आता जर भारताचा विचार केला तर भारताबद्दल देखील विचारलं जाऊ शकतं, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. बट इथे मी तुम्हाला सांगणार आहे भारताच्या एकूण सागरी किनाऱ्याची लांबी. तर ती किती आहे? भारताच्या एकूण सागरी किनाऱ्याची लांबी 7516.6 किलोमीटर. ही आपल्या भारताच्या एकूण सागरी किनारपट्टीची लांबी आहे, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचा समुद्र किनारा पश्चिम किनाऱ्यावर आहे, आणि तो सागरी व्यापार, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला माहीतच आहे, मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता समुद्र किनारा रायगड जिल्ह्यात येत नाही? आता हा प्रश्न घेण्यामागे देखील एक उद्देश आहे, कारण जो हर्णे आहे, हर्णे हा समुद्र किनारा खूपच महत्त्वाचा आहे. हाच समुद्र किनारा IBPS जो आहे, IBPS याच समुद्र किनाऱ्यावर क्वेश्चन्स विचारत असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे खालीलपैकी कोणता समुद्र किनारा रायगड जिल्ह्यात येत नाही? तर तो आहे हर्णे, ओके. हर्णे हा जो समुद्र किनारा आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. रत्नागिरी हे IBPSच्या PYQ मधील हा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. आणि IBPSचा पॅटर्नच हा आहे की हर्णे बंदर विचारणं, हे लक्षात ठेवा, ओके. तर हर्णे समुद्र किनारा रत्नागिरी जिल्ह्यात आहे, रायगड जिल्ह्यात नाही. आणि रायगड जिल्ह्यात बद्दल बोलतोय तर रायगड जिल्ह्यामध्ये आक्षे आहे का? तर आहे. वरसोले आहे. त्यानंतर आरावी आहे. आणि रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा पर्यटकांचं आकर्षण असलेला, फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पर्यटक किती येतात, तर तो किनारा आहे अलिबागचा किनारा. अलिबागचा किनारा आहे रायगड जिल्ह्यातील प्रमुख किनारा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हरिहरेश्वर आहे, नागाव, किही, मांडवा, काशीद बेट हे देखील रायगडमध्ये आहे, ओके. त्यानंतर पुढे पाहूया. चला मित्रांनो, जर अजून तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात. त्यामुळे हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे मित्रांनो. त्यामुळे जीकेचा महाप्रश्नसंच आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल नाही करायचा. आणि यासाठी फक्त 49 रुपये इतकी माफक फी ठेवली, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या
रिव्हिजनसाठी हा प्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. आणि यासोबतच आपला वोकॅबचा जी नोट्स आहे ती तुम्हाला मिळेल फक्त 39 रुपयामध्ये. आणि जर हा प्रश्नसंच तुम्ही घेतला असेल तर वोकॅबची नोट्स फक्त 21 रुपयांमध्ये मिळेल. आणि जर हे दोन्ही तुम्हाला एकाच वेळी घ्यायचं असेल तर हे दोन्ही तुम्हाला फक्त आणि फक्त 70 रुपयांमध्ये खूपच माफक फीमध्ये मिळून जाईल. ओके, आता पहा 0 मैल कोणत्या शहरात आहे? 0 मैल हे आहे नागपूरमध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. 0 मैलाचा दगड नागपूरमध्ये आहे. हे ब्रिटिश काळातील स्थापत्य आहे आणि नागपूरला भारताचा भौगोलिक मध्यबिंदू म्हणून देखील ओळखलं जातं, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, VIMP करा. VIMP येणार म्हणजे येणारच. IBPS यावरच प्रश्न विचारतं. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग आहेत 6. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 6. ओके, तर त्यामध्ये प्रशासकीय विभाग तोंडपाठ करण्यासाठी देखील आपण एक बेस्ट ट्रिक बनवलेली आहे. बेस्ट ट्रिक आहे प्रशासकीय विभाग तोंडपाठ करण्यासाठी, आणि ती ट्रिक तुम्हाला MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळेल. आपल्याच स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर आहे MPSC ट्रिक्स ही प्लेलिस्ट आहे. आणि या प्लेलिस्टमध्येच तुम्हाला हे सर्व ट्रिकचे व्हिडिओ मिळतील. इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, राज्यघटना अशा, आणि ही ट्रिक हे सर्वच तुम्हाला या MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार आहे. त्यामुळे एकदा तरी परीक्षेच्या पूर्वी ती प्लेलिस्ट तुम्ही बघणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही एका वहीवर लिहून रोज जरी डेली वाचल्या तरी तुमचे बरेचसे प्रश्न त्या ट्रिकच्या लेक्चर्समधून कव्हर होणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न बघितल्या तुम्हाला त्याचं उत्तर कळणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग आहेत 6. त्यामध्ये कोकण आहे. ओके, त्यानंतर पुणे आहे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर. ओके, तर थोडक्यात आता तुम्हाला एक टेक्निक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. यासाठी आपला महाराष्ट्राचा असा नकाशा एक काढून घेऊया आपण. ओके, थोडासा मी ट्राय करतो का. आता त्यामध्ये असं 2 भाग करा. हा झाला कोकण विभाग. ओके, हा कोकण. त्यानंतर इथे असे 4 भाग करून घ्या. आणि हा नागपूर, हा कोकण आहे. ओके, कोकणमध्ये किती जिल्हे आहेत तर कोकणात आहेत 7 जिल्हे. ओके, त्यानंतर हा नाशिक जिल्हा आहे. ओके, नाशिक विभागामध्ये किती जिल्हे आहेत तर नाशिक विभागामध्ये 5 आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये किती आहेत? पुण्यामध्ये पण 5 जिल्हे. ओके, त्यानंतर हा आहे अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये किती जिल्हे आहेत तर अमरावतीमध्ये देखील 5 आहेत. ओके, त्यानंतर हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर विभाग आहे हा, आणि यामध्ये 8 जिल्हे आहेत. ओके, आणि हा आहे नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये टोटल 6 जिल्हे आहेत. आता तुम्हाला जर मी विचारलं की कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तर ते आहेत किती? 8 जिल्हे. आणि कोणत्या कशामध्ये आहेत ते आहेत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. ओके, आणि हे जिल्हे देखील विचारले जातात, त्यामुळे मी तुम्हाला आकृती म्हणजे काढून हे लक्षात ठेवण्यासाठी. आता हे अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहतं, हे लक्षात ठेवा. आणि जर मी तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा केवळ किती प्रशासकीय विभाग होते तर तेव्हा होते 4 प्रशासकीय विभाग. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत हा देखील VIMP प्रश्न आहेत. IBPS यावरच प्रश्न विचारतं. महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 36. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 36वा जिल्हा कोणता हा देखील प्रश्न विचारला जातो. 36वा जिल्हा आहे पालघर. ओके, कशातून वेगळा झाला? ठाण्यातून वेगळा झाला. कधी झाला? 2014 साली. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात मोठा जिल्हा सांगितलं अहमदनगर. सर्वात लहान मुंबई शहर. अहमदनगरचं क्षेत्रफळ 17,048 किमी बरोबर. मुंबई शहरचं 157 चौरस किलोमीटर बरोबर. त्यानंतर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960ला. आणि तेव्हा स्थापनेवेळी किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. आणि स्थापनेवेळी 4 प्रशासकीय विभाग होते. आणि सध्या
36 जिल्हे आहेत आणि प्रशासकीय विभाग किती आहेत 6. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, आत्ताच आपण पाहिलं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते, तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 26 जिल्हे. आणि प्रशासकीय विभाग किती होते, प्रशासकीय विभाग 4 होते. आत्ता किती जिल्हे आहेत 36 आणि प्रशासकीय विभाग किती आहेत 6 आपण पाहिलं. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती, महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. आणि तुम्हाला जर मी विचारलं महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरतं, तर ते नागपूरमध्येच भरतं, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला, तर तो 2010 साजरा करण्यात आला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2010. ओके, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली, 1 मे 1960 आपण सर्वांना माहिती आहे. मग 1 मे 2010 महाराष्ट्र स्थापनेचा 50वा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला, बरोबर. आणि 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करण्यात आला. हीरक महोत्सव कधी साजरा करतात, 60 वर्षांनी, बरोबर. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ओके मित्रांनो, थोडक्यात महत्त्वाचीच आहे, परीक्षेमध्ये विचारतात, यावर देखील प्रश्न विचारतात, त्यामुळे सांगतो. ओके, नीट लक्षपूर्वक घ्या, पेन कागद घ्या आणि लिहून घ्या. रौप्य महोत्सव कधी साजरा केला जातो, रौप्य महोत्सव, तर तो 25 वर्षांनी. ओके, त्यानंतर सुवर्ण महोत्सव, इथंच लिहितो सुवर्ण महोत्सव, तर तो 50 वर्षे. ओके, 50 वर्ष. त्यानंतर हीरक महोत्सव कधी साजरा करतात, हीरक महोत्सव 60 वर्षे. ओके, त्यानंतर अमृत महोत्सव कधी साजरा करतात, 75 वर्षे. ओके, त्यानंतर शतक महोत्सव कधी साजरा करतात, शतक महोत्सव, तर तो 100 वर्षे, बरोबर. आणखीन पुढे जाऊन विचारतात शतकोत्तर रौप्य महोत्सव. ओके, शतकोत्तर तर तो असतो 125 ओके वर्षांनी. त्यानंतर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कधी, 150 वर्षांनी. शतकोत्तर हीरक महोत्सव कधी असेल, 160 वर्षांनी. शतकोत्तर अमृत महोत्सव कधी असेल, 175 वर्षांनी, बरोबर. आणि द्विशतक महोत्सव कधी असेल, तर 200 वर्षांनी, बरोबर, 200 वर्ष. ओके, हे महत्त्वाचं आहे, हे तुम्ही व्यवस्थित कागदावर लिहून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते, महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा या नावाने ओळखली जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोकण किनारा. महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे कारवार किनारा, कोणती किनारपट्टी, कर्नाटक राज्याची किनारपट्टी कारवार किनारा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर मलबार किनारा, केरळ राज्याची किनारपट्टी मलबार किनारा म्हणून ओळखली जाते. आणि आहे उत्कल किनारा. ओके, उत्कल किनारा ओडिशा राज्याची किनारपट्टी उत्कल किनारा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे. आता पहा, हा प्रश्न देखील विचारलाच जातो. IBPS अशाच प्रश्नांवर फोकस करतं. IBPS असेच प्रश्न विचारतं. महाराष्ट्र राज्याची सीमा, सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे, तर ती आहे मध्य प्रदेश सोबत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. ओके, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश राज्यासोबत आहे. आणि महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना मध्य प्रदेशची सीमा लागते, तर महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना मध्य प्रदेशची सीमा लागते, हे लक्षात ठेवा. आणि आंध्र प्रदेशची सीमा लागत नाही, आपण प्रश्न पाहिला. पण जुन्या पुस्तकांमध्ये आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या आग्नेयेस दाखवलं जातं, पण ते 2014 मध्ये आंध्र प्रदेशचं विभाजन झालेलं आहे आणि आता आग्नेयेस तेलंगणा आहे आणि आंध्र प्रदेश महाराष्ट्राशी सीमेवर नाही, हे लक्षात ठेवा, आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न
पहा, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मुंबई. आणि मी तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? कोण सांगू शकेल महाराष्ट्राची राजधानी? तर ती आहे मुंबई. बरोबर, मुंबई येथे भारताचा सर्वात मोठा बंदर आहे. तसेच हे शहर औद्योगिक दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे आणि मुंबईतून मोठ्या प्रमाणात कर गोळा केला जातो आणि सर्वाधिक आर्थिक उलाढाल कुठे होते? ती मुंबईमध्येच होते आणि मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात आणि महाराष्ट्राची राजधानी देखील मुंबईच आहे. तिथेच फिल्म सिटी देखील आहे. फिल्म प्रोडक्शनचं मोठं हार्ट ऑफ फिल्म प्रोडक्शन मुंबई आहे. बरोबर, आणि मुंबईतील प्रमुख आर्थिक संस्था कोणकोणत्या आहेत? RBIचं मुख्यालय कुठे आहे? आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, मुंबईमध्येच आहे. त्यानंतर नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईमध्ये आहे. बरोबर, त्यानंतर NSA म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्येच आहे. BSEचं मुख्यालय, हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं मुख्यालय देखील मुंबईमध्येच आहेत. बरोबर, अशी बरीच मुख्यालये मुंबईमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. बरोबर, सविस्तर विश्लेषण आपण केलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेल. 1, 2, 3 असं नाही, तर राईट आन्सर कमेंट करा. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याची किलोमीटर देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे आन्सर आलंच पाहिजे कमेंट बॉक्समध्ये, हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? हा देखील मी डिटेलमध्ये सांगितलेला प्रश्न आहे, पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? 8 जिल्ह्यांची लागलेली आहे. बरोबर, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंच आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगितल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, हे लक्षात ठेवा. पहा, प्रश्न पुन्हा एकदा पहा. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? आन्सर कमेंट करून सांगा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? खूपच इझी क्वेश्चन आहे. या सर्व किनारपट्ट्या आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत, विश्लेषण पूर्णपणे केले, त्यामुळे ही किनारपट्टी तुम्हाला कायमस्वरूपी आता लक्षात राहणार आहे. माहीत नसेल तरी आता माहीत होणार आहे. ओके, त्यामुळे आन्सर कमेंट करा. आन्सर कमेंट केल्यामुळे तुमचाच कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? ओके, तर मित्रांनो, जर अजून तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात. त्यामुळे हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे मित्रांनो. त्यामुळे GKचा महाप्रश्नसंच आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फी खूप माफक ठेवलेली आहे आपण. फक्त 49 रुपयेमध्ये हा महाप्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच आपली इंग्लिश ग्रामरची वॉकॅब नोट्स देखील आहे, ती 39 रुपयामध्ये घेऊ शकता. आणि जर तुम्ही हा प्रश्नसंच घेतला तर ही नोट्स फक्त 21 रुपयामध्ये मिळेल. आणि हा प्रश्नसंच आणि ही वॉकॅब नोट्स जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला 70 रुपये इतकी माफक फीमध्ये हे तुम्हाला 2 विषय मिळणार आहेत. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागा संबंधीचं जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासंबंधीचे आवश्यक असणारे अति आवश्यक अति महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे PYQ प्रश्न अभ्यासलेले आहेत. हे सामान्य ज्ञानाचे सर्व IBPS पॅटर्ननुसार पाहिलेले आपण प्रश्न आहेत. हे सर्व IBPS PYQ आहेत. हे सर्व IBPS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 2 ते 4 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.